आज होतं आमच्याकडे हळदी कुंकू. आता हळदी कुंकूचा हा व्लॉग आहे ना तुमच्यापर्यंत थोडासा लेट येतोय. रथसप्तमीच्या आधीच आम्ही हळदी कुंकू केलं होतं. तर आज हळदी कुंकवाचीच तयारी चालू होती. मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते त्यामुळे व्हिडिओ काही एडिटच केले नव्हते. तर इथं तयारी करायला घेतली आणि आज मी इथं ना सुगडे पण पुजलेले होते. तर मी ववसा पण बनवलेला होता कारण संक्रांतीला मी वसलेलं नव्हतं त्यामुळं. आणि आम्ही दोघी मैत्रिणींनी मिळून ना इथं छान अशी रांगोळी काढली होती. रुद्राचं बोरनान पण करायचं होतं. मग बोरनान आणि हळदी कुंकू असं दोन्ही एकत्रच करणार होतो. ह्या वर्षीचं हळदी कुंकू थोडंसं स्पेशल होणार होतं कारण की आम्ही हळदी कुंकू ह्या वर्षी एकत्रच करणार होतो. तर हळदी कुंकूचं जे डेकोरेशन आहे ना ते सिम्पलच केलं होतं. ते डेकोरेशन मी करायला घेतलं आणि डीमार्टमधून आम्ही ना कपांचा सेट आणलेला होता. दोघींमध्ये हळदी कुंकू करणार होतो त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं द्यावं वाणामध्ये. तर इकडं चिकूच्या बोरनानाची ना सगळी तयारी झाली होती. तर चिकूचं बोरनान झाल्याच्या नंतर मग आम्ही हळदी कुंकू करणार होतो. तर हळदी कुंकूचं डेकोरेशन आहे ना ते सगळं मी बनवलेलं होतं आणि हे माझ्या घरात बनवलं होतं आणि चिकूचं बोरनान ह्या घरात होणार होतं. तर आमची घरं ना शेजारी शेजारीच आहे म्हणजे दरवाजा खेटूनच आहे. तर चिकूचं इथं बोरनान आम्ही सगळ्यात आधी करून घेतलं. छान बोरनानाचं पण डेकोरेशन केलेलं होतं. मस्त अशी लहान लहान मुलं पण होती चॉकलेट गोळा करायला. तर छान असं आता बोरनान झालं आणि आता हळदी कुंकू होणार होतं.